मित्र हो, करावं तसं भरावं अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्याचबरोबर पेरावं तसंच उगवणार असं सुद्धा म्हटलं जातं आणि हे वास्तवात सुद्धा उतरताना आपल्याला पाहायला मिळत असतं. या म्हणी जरी असल्या मित्रांनो तरी तो निसर्गाचाही नियम आहे. हा नियम समाजात सगळीकडे अनुभवायला मिळत असतो. त्यामुळं राजकारण याला अपवाद ठरायचं काहीही कारण नाही. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली. ज्यांनी त्यांना शिवसेना फोडायला लावली त्यांनी एकनाथ शिंदे यांना सुरुवातीला मुख्यमंत्रीपदाचं बक्षीसही दिलं. पण त्यानंतर एकनाथ शिंदे यांची काय अवस्था करून ठेवलेली आहे हे तुम्ही आम्ही पाहतच आहोत. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांची गरज तशी केव्हाच संपलेली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार यांना एक ना एक दिवस भाजपामध्ये विलीन व्हावं लागेल असं घटनेचे कायद्याचे अभ्यासक अगदी सुरुवातीपासून सांगत आहेत. हा आता सुप्रीम कोर्टामध्ये असलेला खटला लांबत गेला आणि त्यामुळं शिंदे गटाच्या पायामध्ये काहीस अवसान आलं. पण याला उसणं अवसान म्हणावं लागेल आणि हे अवसान तात्पुरतं आहे याची जाणीव तर सगळ्यांना आहे. सुप्रीम कोर्टानं जर उद्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल दिला तर शिंदे गटाच्या अस्तित्वाला सुरुंग लागणार आहे आणि त्यावेळी त्यांना भाजपात विलीन होण्याशिवाय पर्याय असणार नाही. शिवाय पुढची विधानसभा निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार आहे. त्यामुळं शिंदे गटानं घेतलेली भाजपाची कुबडी आपोआप गळून पडणार आहे आणि मग हा दूरचा विचार करून शिंदे गटातील आमदार सैरभैर झाले तर यात फारसं आश्चर्य वाटायचं कारण नाही. एक ना एक दिवस शिंदे गटाला भाजपात विलीन व्हावं लागणार असेल तर मग आपण आत्ताच भाजपात गेलेलं काय वाईट असा विचार आमदाराच्या मनामध्ये आला तरीही त्यातही काही वावगं नाही. राजकारण आहे, ज्याला त्याला खुर्ची प्यारी आहे. शिंदे गट केव्हा विलीन होईल केव्हा होणार हे नाही, भविष्यातल्या गोष्टी भविष्यात. पण त्याआधीच शिंदे गटातील आमदारांची चलबिचल सुरू झाली असल्याचे दिसतंय. शिंदे गटातील काही आमदार भाजपात जातील असं नव्हे तर अख्खा शिंदे गटच भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एकनाथ शिंदे गटातील आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. पक्षनिष्ठ आमदार सोडले तर अनेक आमदार भाजपच्या संपर्कामध्ये आहेत आणि 2029च्या निवडणुकीच्याही आधी हे सगळं समोर येईल. जवळपास 40 आमदार जे 40च्या आसपास आमदार भाजपच्या संपर्कामध्ये आहेत एवढा मोठा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे. रोहित पवार यांनी केलेल्या या दाव्यामुळं आगामी काळात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला तर मिळणार नाही ना असा प्रश्न सुद्धा अनेकांच्या मनामध्ये आलेला आहे. कारण याआधी सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या राजकीय उलाढाली आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळं रोहित पवार यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याचे संकेत तर आतापासून मिळू लागलेले आहेत. शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील ताणलेले संबंध पाहता किंवा एकूण राजकीय परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर एकनाथ शिंदे यांना सोडून त्यांचे आमदार भाजपात जाऊ शकतात अशी परिस्थिती दिसते. असं जर घडलं तर याला काळानं घेतलेला सूड म्हणावं लागेल. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबत जे जे केलं तेच सगळं आता एकनाथ शिंदे यांच्या बाबत घडताना दिसू लागलेलं आहे. मग यालाच तर म्हणायचं ना हो, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, किंवा मग करावं तसं भरावं. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.